वेल्हाणातल्या काही मातीतल्या तरुणांनी एक सुंदर असा उपक्रम केला। मात्र काय होता तो उपक्रम जाणून घेण्यासाठी तीच मंडळी आता आपल्या सोबत आहेत। नमस्कार। नमस्कार। यावर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण आणि वेगळं करण्याची इच्छा कशी झाली? या कल्पनेमागे अशी एक भूमिका होती की गावातील अनेक तरुण हे नोकरीसाठी बाहेर गेलेले आहेत। या तरुणांनी एक विचार मांडला की दरवर्षीप्रमाणे यात्रा भरत असते, पण यावर्षी यात्रेत काय नाविन्यपूर्ण आपल्याला करता येईल या उद्देशाने तरुणांनी एक ग्रुप बनवला यात्रेचा। त्याच्या माध्यमातून सर्व युवकांनी आपापल्या संकल्पना मांडल्या। या संकल्पना मांडत असताना काही संकल्पना ज्या आपण यावर्षी राबवल्या त्या मी एक एक करून तुम्हाला सांगतो। जसं की यावर्षी आपल्याला एक जे भक्तगण येतात त्या भक्तगणांवर पुष्पवृष्टी करायची या हेतूने आपण यावर्षी 1 क्विंटल फुलांची पुष्पवृष्टी या आपल्या भक्त मंडळींवर करून एक पारंपरिक पद्धतीने आणि नैसर्गिक पद्धतीने फुलांच्या स्वरूपात त्यांचं स्वागत केलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा उपक्रम असा की चांगदेव महाराज मंदिराच्या तलावावर स्नान करण्याचं महत्त्व खूप अनन्यसाधारण आहे आणि या ग्रुपमध्ये आम्हाला महिला सदस्यांचा देखील एक चांगला सल्ला मिळाला की तुम्ही या स्नान करणाऱ्या महिलांसाठी चेंज रूमची व्यवस्था करू शकता। मग आपण त्याला एक टेंट उभारून तिथं महिला आपल्या चेंज करू शकता आंघोळ झाल्यानंतर, त्याच्यासाठी आपण एक चेंज रूमची पण तिथं व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणाचं प्रमाण फार कडाक्याचं आहे आणि भाविक भक्त इतके आलेले आहेत, हजारो आणि लाखो स्वरूपात भाविक भक्त इथं आलेले असतात। तर मग यांच्या पाण्याची सोय व्हावी, कारण यात्रेत हे दूषित पाण्यामुळे अनेक रोगराई पसरण्याची शक्यता आहे। त्यामुळे जारच्या पाण्याची शुद्ध पाण्याची सोय आपण मोफत जलसेवेचा उपक्रम देखील या सर्व तरुणांच्या पैशातून आपण राबवलेला आहे, सर्व तरुणांच्या पैशातून। त्याचप्रमाणे आपण मंदिराला कसं डेकोरेट करू शकतो, तर मग नैसर्गिक फुलांच्या पद्धतीने एक नवीन काहीतरी करू म्हणून एक सगळं मंदिराला फुलांचं डेकोरेशन करत ते सुद्धा आपण केलेलं आहे। त्याचप्रमाणे त्या पैशातून एक भक्ती मार्ग आहे जो मंदिराला पूर्ण वळसा घालून भक्त येत असतात, त्या ठिकाणी आपण एक 10 ट्रॅक्टर मुरुम टाकून आणि भक्ती मार्ग त्या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे। असे अनेक उपक्रम आहेत जे तरुणांच्या माध्यमातूनच झालेले आहेत आणि हे फक्त एक वेल्हाणे गावातले तरुणच करू शकतात। लोकांचा कसा प्रतिसाद उपक्रमामध्ये? सुरुवात आम्ही केली आणि जसं जसं लोकांना माहीत पडत गेलं, तरुणांना माहीत पडत गेलं जे बाहेर गावाला आहेत त्यांना, प्रत्येकाने आपापले फुलाची पाकळी मदत दिली आणि सहकार्यासाठी देखील सगळे धावून आलेत। जेव्हाही कधी यांना हाक दिली तेव्हा सगळे आपल्यासाठी तयार होते। देवासाठी एक दिवस हा संकल्प सगळ्यांनी केलेला होता। आणि एक दिवा देवासाठी एक संकल्पना ती पण होती आपली की एक दिवासाठी ही संकल्पना राबवत असताना आपण यावर्षी सुरुवात होती म्हणून 551 दिवे लावत मंदिरात सर्व प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न केला की एक पारंपरिक पद्धतीने लाइटिंग झाला, हा एक आधुनिक भाग झाला, पण आपला देवाची उपासना करण्यासाठी दिवा हा आपला एक पारंपरिक भाग आहे। म्हणून आपण 551 दिवे यावर्षी लावले आणि याचं पुढच्या वर्षी नक्कीच 1001 दिवे लावू आणि ही संकल्पना वाढत राहील। उपक्रमासाठी ज्या दात्यांनी, ज्या सर्व तरुणांनी मदतीचा हात लावला आणि मदत केली प्रत्यक्षपणे, त्या सर्वांचे आम्ही सर्व आयोजक मित्रपरिवाराच्या वतीने हार्दिक एक आभार व्यक्त करतो आणि अशीच मदत यापुढेही काही उपक्रमांसाठी लागली तर नक्की करा। आणि हा उपक्रम कोणी एकाचा नसून सर्व गाव मिळून आहे आणि सर्व गावाचा आहे। ज्यांच्या वाद्यानं ही वेल्हाणातली प्रत्येक भूमी देखील दुमदुमाला सुरुवात करते ते वेल्हाणातले वाद्यकरी आता आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी खास चर्चा करूया। नमस्कार बाबा। नमस्कार। आपलं